नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, हर घर नल असं सरकार सांगत असतं। ही ओरड एकीकडे होत असते तर दुसरीकडे प्रत्यक्षात पाण्यासाठी लोकांना विहिरीवर नदीवर जाऊन पाणी आणण्यापासून पर्याय नसतो। अशीच एक पर्याय नसलेली यवतमाळमधली 12 वर्षांची वेदिका चव्हाण पाण्यासाठी नदीवर गेली आणि नदीत बुडून तिचा मृत्यू झाला। राज्यात ठिकठिकाणी पाण्यासाठी लोकांची अशी वणवण सुरू आहे। गावांपासून शहरांपर्यंत पाण्याची समस्या काही संपलेली नाहीये। पाणीबाणीतून कधी सुटका होणार? अनेक योजना आल्या पण पाणी प्रश्न का सुटला नाही? अनेक पिढ्या गेल्या, पाणी भरण्यासाठी वर्षानुवर्ष कष्ट करावेच लागतात। या सगळ्यांची सुटका नेमकी या त्रासामधनं कधी होणार? याच प्रश्नावरती आजच्या या चर्चेच्या धुरळ्यामधनं आपण बोलूयात। महाराष्ट्रामध्ये पाणीबाणी का ठरतेय जीवघेणी? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते पाशा पटेल। या चर्चेमध्ये आपल्यासोबत जलतज्ञ प्रदीप पुरंदरे सुद्धा या आपल्यासोबत असतील। आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे सुद्धा या चर्चेमध्ये आहेत। चर्चेला सुरुवात करूयात। चर्चेला सुरुवात करत असताना अर्थातच मी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे जातोय। मला त्यांना हे विचारायचं आहे, कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, जेव्हा हर घर जल अशी घोषणा सरकार करत असतात, 2019 मध्ये योजना आलेली आहे, तरी सुद्धा लेकी बाळींना नदीवरती जाण्याची, विहिरीवरती जाण्याची वेळ का आलेली आहे याच्याविषयी खरं तर आता सवाल आपल्याला विचारावे लागतील। वानखेडे। नाही, हे जे आपण म्हटलं की हर घर जल हर घर नल, तर मोदी साहेबांनी सुरुवातीलाच निवडून येण्याच्या अगोदरच ही घोषणा केली होती 2014 साली। आणि आज पाहतो तर त्यांची घोषणा लंबी होती, पक्का घर, घर में नल, नल में जल, लाईन वगैरे घोषणा होती। परंतु गेल्या 10 वर्षात इतर बाबीशिवाय, इतर टीका टिप्पणी शिवाय किंवा काँग्रेसचे 70 साल उन्होंने क्या किया हे बोलण्यापलीकडे यांचं व्हिजन कुठेही गेलं नाही, समोर सरकलेलं नाही। आजही परिस्थिती तुम्ही पाहताय तर जसा वेदिका चव्हाणच्या निमित्तानं आपण ही चर्चा करतो, परंतु अशा कित्येक वेदिका पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्या। खरंय। म्हणून ही जी काही त्यांची घोषणा होती ती आज सपशेल फोल ठरलेली आहे। बरं, भाजपकडनं उत्तर घेऊया। पाशा पटेल, मी आपल्याकडे येतो। जसं आता वानखेडे म्हणाले की मोदीजींनी सांगितलेलं होतं की पक्का घर, घर में नल, नल में जल, पर आज नाही कल, असं सध्या चित्र दिसू लागले दुर्दैवानं, आणि त्याचाच बळी म्हणून या वेदिका चव्हाणकडे आपल्याला दुर्दैवानं बघावं लागेल। खरं तर या घोषणेचा आणि या सगळ्या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं काही संबंध नाही। बरं, तुम्हाला जर पाण्याचा विषय जर समजून घ्यायचा असेल तर आता थोडं जागरूक व्हावं लागणार। आरोप प्रत्यारोप सोडून द्या। आता एक गोष्ट लक्षात घ्या, IPCCच्या रिपोर्टमध्ये सांगितलंय, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची जी संस्था आहे, 198 देशाची, 1988 पासून 1100 शास्त्रज्ञ घेऊन त्यांनी जे काम करू लागलेले आहेत, त्यांनी सांगितलंय की 2030 नंतर 100 दिवस पडणारा पाऊस फक्त 52 तासात येऊन जाणार आहे। आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आता दुबईमध्ये, म्हणजे दुबईचं वार्षिक पर्जन्यमान 70 मिलीमीटर आहे, तर या वर्षी एकच दिवसामध्ये 170 मिलीमीटर 2.5 वर्षाचा पाऊस एकदा पडलेला आहे। आपल्या इथं तुतीकोरीनमध्ये 18 डिसेंबरला पाऊस किती झाला तर 960 मिलीमीटर, यानी 3.25 फूट पाऊस एक दिवसात पडलाय। एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं कसं होतं, आमच्या लहानपणी नक्षत्रावर पाऊस येत होता, पडला उतरा भात खायना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भित्ती, आला पोळान पाऊस झाला भोळा। नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून येणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता।
आता फक्त 2च नक्षत्र उरलेत, एक ढगफुटी नाहीतर दुष्काळ. या सगळ्या गोष्टीचा आपणाला आता विचार करावा लागणार आहे. कसं आहे माहिती आहे का, रोग हलगटाला आणि इंजेक्शन पकालीला. आता असं चालणार नाही, बिनबुडाचे आरोप करून चालणार नाही. मरण आपल्या जवळ येऊन ठेपलेलं आहे. या वर्षी जर आता 50 डिग्री तापमान जर होणार असेल आणि आता 44 झालेलं आहे, अजून 1 महिना उन्हाळा आहे, 50 जर डिग्री तापमान जर झालं तर पाणी उकळणार आहे, राहणार आहे कुठं? जिथं कुठं आहे तिथं सगळे आटून जाणार पाण्याचे सगळे साठे. म्हणून आपणाला सगळ्यांना मिळून आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत पडण्यापेक्षा पृथ्वीवर मानव जातीच्या समोर जे संकट तयार झालेलं आहे, त्या संकटाची चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे. मी आपल्यासाठी माहितीसाठी सांगतो, मी काय असं स्वस्थ माणूस नाही. मी आरोप प्रत्यारोपामध्ये मी लक्ष देत नाही किंवा त्या भानगडीत पण पडत नाही. मी 22 तारखेला दिल्लीमध्ये, म्हणजे योगायोगानं बघा, जागतिक वसुंधरा दिन आहे 22 तारखेला, जगभरामध्ये साजरा होणार आहे. मी दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, गडकरी साहेब आणि भूपेंद्र यादव साहेब पर्यावरण मंत्री, या तिघांना घेऊन मी दिल्लीमध्ये कार्यक्रम घेतोय. कशासाठी? याच गोष्टीसाठी. काय सोल्युशन आहे? सोल्युशन असं आहे की आता बघा, माणसाला सुरक्षित जर राहायचं असेल तर 350 ppm कार्बन जर हवेमध्ये असलं तर पृथ्वीवर जीव जंतू सुरक्षित असतो. आता 422 झालेलं आहे आणि पृथ्वीवर 2 डोळे, 2 हात आणि 2 कान आणि 2 पाय, 2050 मध्ये 450 ppm होणार आहे. पाशा पटेल, मला आपला मुद्दा लक्षात आला. आणि म्हणून पुढचं सावध ऐका, पुढच्या सावध ऐका, पुढच्या हाका. मी सगळं भविष्य बरं नाही, मग मला या चर्चेमध्ये जलतज्ञ प्रदीप पुरंदरे आपल्यासोबत आहेत, त्यांना या चर्चेमध्ये आणायचं. आपण जो मुद्दा मांडलाय तो पुढे घेऊन जाऊयात. प्रदीप पुरंदरे, मला आपल्याला विचारायचं आहे, अर्थातच काँग्रेसनं विरोधक म्हणून त्यांची बाजू मांडलेली आहे, योजनांविषयी त्यांनी आक्षेप घेतलेला आणि म्हणजे या गोष्टीवरती बोलावं पण लागेल, कारण ज्या मुलीचा मृत्यू झाला आहे तिच्या घरापर्यंत पाईपलाईन आलेली आहे पण त्याला नळ लागलेला नाहीये, त्याच्यामुळे याला बगल देऊन चालणार नाही. दुसरीकडे पाशा पटेल जे म्हणतात तेही तितकंच महत्त्वाचं आहे, त्या निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून मला आपल्याला विचारायचं आहे पुरंदरेजी, निसर्गाला दोष देत बसायचं की जे नियोजन होत नाही याचं, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला गांभीर्यानं चर्चा करावी लागेल. पुरंदरेजी. नमस्कार. आपण म्हणतो ते खरं आहे, मी राजकारणामध्ये पडणार नाही, राजकीय भाष्य करणार नाही. आणि परंतु पाशा पटेल साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले, विशेषतः हवामान बदलाबद्दलचे, ते मुद्दे गंभीर आहेत, खरे आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यांनी दुसऱ्या एका अहवालाचा उल्लेख केला नाही, तो खरं करायला पाहिजे होता. 2016 साली इस्रोने एक अभ्यास केलेला आहे आणि इस्रोच्या म्हणण्यानुसार राजस्थाननंतर महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई निर्माण होणार आहे. महाराष्ट्र दुसऱ्या नंबरचं राज्य होणार आहे. मुद्दा काय आहे की ह्याकडे तोंड द्यावं लागेल. आज ताबडतोबीने काय करता येईल, गेल्या वर्षात काय करता आलं असतं, हा मुद्दा आहे. आज उजनीमधलं पाणी 0 झालं, हे कसं काय झालं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. का म्हणतोय मी हे, कारण तुम्ही जलसंपदा विभागाची जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बघितली, म्हणजे त्यांची विहित कार्यपद्धती बघितली, तर ऑक्टोबरच्या एंडलाच आपल्याला पाण्याची परिस्थिती कळून चुकते की कुठल्या धरणात किती पाणी आहे, पाणी कमी आहे का जास्त आहे, वर्षभर पुरेल का नाही, काय करायचं. हे जर तुम्हाला ऑक्टोबरमध्येच कळतं तर त्याप्रमाणे काळजी घ्यायला पाहिजे. जर धरणात पाणी कमी असेल तर तेव्हापासूनच पाण्यावरती निर्बंध आणले पाहिजेत, पाणी काटकसरीने वापरलं पाहिजे, चोरी थांबवली पाहिजे, नासधूस कमी केली पाहिजे. आज तुम्ही अचानक जर ज्याकडे उजनीमध्ये पाणी नाही म्हणता, ह्याचा अर्थ गडबड आहे. आणि जललेखा आपण अलीकडे करायला लागलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांचे जललेखा जर आपण बघितले, वॉटर ऑडिट, तर त्याच्यामध्ये एक गंभीर माहिती दिलेली आहे, शासनानेच दिलेली आहे स्वतः. ती अशी की प्रकल्पांची नावं दिलेली आहेत आणि ह्या प्रकल्पांनी पाण्याचं नियोजन केलं नाही असा उल्लेख आहे त्याच्यात. वर्षानुवर्षे आकडे जाहीर होत आहेत आणि कोणी काही कारवाई करत नाही. म्हणजे आपण सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगतो जलयुक्त शिवारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये की बाबा रे वॉटर बजेट कर गावाचं, आणि आमचे मोठ्या प्रकल्पांचे अधिकारी
पाण्याचं बजेट करत नाहीत आणि हे सरकारी अहवालात छापून आलेलं आहे, वर्षानुवर्ष छापले गेलेले, ह्याच्यावर शासनाला पत्र तयार केलेलं आहे, कुणावरती कारवाई होत नाही. आता तुम्ही जर नियोजनच केलं नाही, ह्या नियोजनाला PIP म्हणतात, प्रिलिमिनरी इरिगेशन प्रोग्राम, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी एकूण किती उपलब्ध आहे, या पाण्यातलं किती बाष्पीभवन होणार आहे, गाळ किती साठलेला आहे, पिण्याचं पाणी किती लागेल, औद्योगिक वापरासाठी पाणी किती लागेल, शेतीसाठी किती शिल्लक राहील, आणि शेतीसाठी शिल्लक राहिलेलं पाणी आपण वर्षभर कसं वापरू शकू, कोणती पिकं घ्यायची, इतकं सगळा तपशीलवार कार्यक्रम तयार करायचा असतो. पद्धत चांगली आहे, वाल्मिनी शिकवलेलं आहे सगळं हे, पण हे अंमलात आणता येत नाही, आणलं जात नाही. पुढारी सांगतील त्याप्रमाणे पाणी सोडलं जातं, पाण्याची चोरी होते, कालव्यांची नासधूस होते, पाणी वाया जातं, वेळ भयंकर होतात, आणि म्हणून ही परिस्थिती येते. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. उद्या हवामान बदलाचं आल्यानंतर हे सगळे प्रश्न जास्त गंभीर होणार आहेत, पण ह्याचा अर्थ सगळं हवामान बदलावरती ढकलून चालणार नाही. अगदी खरं आहे. बरोबर आहे. वानखेडेजी, पाशा पटेल म्हणतायत की अर्थातच निसर्ग, हवामान या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत, आणि दुसरीकडे त्याचं जे नियोजन आहे पाण्याचं तेच मुळात होताना दिसत नाही आहे, आणि ती सुद्धा एक सावध हाक जी आहे ती गांभीर्याने ऐकण्याची गरज आहे. नाही, अगदी बरोबर आहे. हवामान बदल की इतर काही कारणं, या कारणामुळे हे तर संकट आहेच, पुढे संकट आहे, आज अगोदरही संकट होतं, पुढे संकट राहील, ते पुन्हा गडद होत राहील. परंतु त्यासाठी जे नियोजन पाहिजे. बळीराजा प्रकल्प अंतर्गत आमच्या अमरावती जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री माननीय मनमोहन सिंहजींनी 4 प्रकल्प मंजूर केले होते. 4ही प्रकल्प 2014 नंतर ते पूर्ण झाले नाही. 2014 पासून आतापर्यंत जर वेळ लागत असेल तर त्याच्यासाठी कुठेतरी आपण मागं पडतो ना. म्हणजे राजकारण मी म्हणून बोलत नाही, पण 4 प्रकल्पात आजही एकही थेंब पाणी नाही. म्हणजे या अशा पद्धतीचं नियोजन झालं किंवा अशा पद्धतीची तर हे असेल. मी अजून एक पुन्हा गोष्ट हे बाब सांगेल तुम्हाला. आम्ही 2014ला 2020ला इस्टिमेट कमिटीमध्ये गेलो होतो जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. तिथं भुसावळला पाण्याची टाकी पूर्ण झाली, पाईपलाईन पूर्ण झाली, सगळं पूर्ण झालं, परंतु पाणी कुठून लिफ्ट करायचं, पाणी कुठून घ्यायचं हेच ठरलं नाही. म्हणजे योजना पूर्ण झाली, परंतु पाण्याचा सोर्स कुठून आहे हे भुसावळच्या पाणी पुरवठा योजनेत माहित होतं. मग जर अशा प्रकल्प करत असतील तर ते आपली चूक आहे ना. म्हणून आपल्या चुका ह्या प्रथम जाणल्या पाहिजेत, आणि नंतर वातावरण बदल किंवा जे काही नैसर्गिक वातावरण आहे त्याच्यावर ढकललं तर चालेल, परंतु आपल्या ज्या काही मुळात चुका आहेत त्या चुका ह्या लक्षात घेतल्याच पाहिजे. म्हणून हे प्रकल्प वेळेत जर झाले नाही तर पुन्हा अजून त्याच पद्धत पाणी टंचाईला आपल्याला समोर जावं लागेल. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे. पाशा पटेलजी, निसर्ग आपल्या हातात नाहीये पण नियोजन आपल्या हातात आहे, आणि जे आपल्या हातात आहे ते करण्यामध्ये सरकार कमी पडलं असं आपल्याला वाटतं? नाही, बळवंतरावजी जे म्हणलेत ना, तर मी बळवंतरावजींना सांगतो, बळवंतरावजी नियोजनाचा विषय जर असेल ना, अमरीशभाई पटेल शिरपूरचे काँग्रेसचे आमदार, पृथ्वीराज बाबा काँग्रेसचे मुख्यमंत्री, ज्यावेळेस पृथ्वीराज बाबा अमरीश पटेलच्या धुळे जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवारच्या कामाच्या संदर्भात भेट दिली, त्यांनी हँडपंपमध्ये पाणी किती वर हे काढून दाखवलं. जर बळवंतरावजी आपण ज्या पक्षात काम करताय, ज्या नेतृत्वाच्या ह्याच्यामध्ये काम करताय, जर समजा त्यावेळेस अमरीश पटेलचं जर ऐकलं असतं काँग्रेस पक्षाने, आणि जलयुक्त शिवार आज देवेंद्र फडणवीसनी नंबर 1 आणि नंबर 1 आणि नंबर 2 आता नंबर 2 सुरू केलेलं आहे, ते जर झालं असतं तर आम्हाला 100 दिवसाचा पाऊस जर आता 50 तासात जर येणार असेल तर आम्हाला काय करावं लागणार आहे? आम्हाला आता सांगावं लागलंय निसर्गाला. निसर्ग तर बदलता येत नाही, पण आम्हाला सांगावं लागल कधीही पड, कितीही पड, कुठेही पड, येतो मला जेवढा लागणार आहे तेवढं मी माझ्या शिवारामध्ये साठवून ठेवतो. त्याचं नाव जलयुक्त शिवार. नियोजनाच्या बाबतीत तुम्ही बोलणार असाल तर नियोजनामध्ये आपण पाणी प्या. वानखेडेंना आक्षेप आहे. वानखेडे बोला. नियोजनामध्ये काय? पाशाजी आपण म्हणतात ते बरोबर. माननीय मुख्यमंत्री महोदयांची
महत्वाकांक्षी ही योजना आहे, परंतु आज त्याचं फलित काय आहे? तुम्ही जर पाहिलं पाशाजी, तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला अनेक प्रकल्प दिसेल की ते जलयुक्त शिवारमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. आज त्या जलयुक्त शिवारच्या प्रकल्पात किंवा त्या जे काही कामं केली असतील ते कोरडे आहेत. कोरडे म्हटल्यापेक्षा पाणी थांबत नाही. म्हणजे अशा चुकीच्या बाबी आहेत ना. आणि जलयुक्त शिवार तर हे कॅबिनेट रिपोर्ट, त्याचा रिपोर्ट आहे काय धिंगाणा झाला त्याच्यात. त्यांची योजना महत्वाकांक्षी आहे, मी मान्य करतो. त्यांनी पूर्ण लक्ष त्याच्यात घातलं, पुन्हा टप्पा 2 तयार केलं, ही मी मान्य करतो. परंतु त्या योजनेचं काय झालं हे तुम्ही जर ग्राउंडवर पाहिलं तर निश्चितच तुम्हाला त्याची कल्पना येईल की हे राबवणाऱ्यांनी कशी काय राबवली, कशी चुकीची राबवली. बरं, पाशा पाटील उत्तर देतात. त्यामुळे कसं नुकसान होत आहे. आणि पाशा पाटील उत्तर देतात. हा बोला. मला हो हॅलो बोला. खासदार साहेब, तुम्ही जर माझ्या तालुक्यात आले ना तर हो, मी ऐका ना, देवेंद्र ऐका. फडणवीसच्या नेतृत्वाखाली 37 गावामध्ये, जरा ऐकून घ्या, 37 गावामध्ये मी जलयुक्त शिवारचं काम मी पाशा पटेल स्वतः करून घेतलेलं आहे. माझ्या गावामध्ये मार्च, एप्रिल, मे 3 महिने दुसऱ्या गावाहून पाणी आणून पित होतो. मी देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली माझ्या गावात जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे. माझ्या शेतात प्यायला पाणी मिळत नव्हतं. आता 2-2, 3-3 किलोमीटर पाईपलाईन माझ्या शेतातून लोकांनी करून नेलेले आहेत. गंमत अशी आहे की तुम्ही कोण इम्प्लिमेंटेशन करणारे कोण बघितले मला माहित नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसचं काम चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. ती जी योजना आहे ना, योजनेला बदनाम नका करू. आता तुम्ही बरं आपण या सगळ्या योजना, या सरकारनं काय केलं, त्या सरकारनं काय केलं, काय काँग्रेसचं, काय भाजपचं, कुठली तुमची, कुठली आमची योजना, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चर्चा करूया. मला पुरंदरे सरांना हे विचारायचं आहे, त्यांच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की असं काय आहे, असं कुठे अडलेलं आहे की ज्याच्यामुळे संभाजीनगर सारखी जी शहरं आहेत जिकडे 10-10 दिवसांच्या आड पाणी पुरवठा केला जातोय, ही परिस्थिती नेमकी कशामुळे, जी सुधारायची असेल तर आपल्याला काय करायला हवं? पुरंदरे सर. साध्या सरळ कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. घेतलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत ही साधी अपेक्षा. जे प्रकल्प शासनाने ताब्यात हाती घेतले ते पूर्ण व्हावेत. उजनी धरण यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुरू झालेलं आजही अपूर्ण आहे. आपल्या राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जे वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत, वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. मराठवाड्यात 2016 सालची परिस्थिती बघितली तर लेंडीपासून अनेक प्रकल्प, म्हणजे तुम्ही घेतलेले प्रकल्प पूर्ण केले नाहीत, हा एक मुद्दा. 2014 पासून 2024 पर्यंत शासनाच्या जललेखाच्या आधारे मी विश्लेषण केलं. या 10 वर्षामध्ये एकाही प्रकल्पाची ॲडिशन झाली नाही. प्रकल्पीय पाणी वाढलं नाही. पाणी वाढायला नको की हा एक मुद्दा. दुसरं, पाशा पटेल साहेबांनी जलयुक्त शिवारची उल्लेख केला, त्याच्याबद्दल वाद आहेत, गंभीर स्वरूपाचे वाद आहेत. मी नेहमी 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं अजून तरी दिलेली गेली नाहीत. की जलयुक्त शिवारसाठी जे आकडे सांगितले जातात, इतके TCM पाणी आम्ही अडवलं आणि इतके लक्ष हेक्टर क्षेत्र क्षमता निर्माण केली, हे कसे आहे आकडे? हे क्षेत्र सेपरेट आहे का, ॲडिशनल आहे का, जादाचं आहे का? हे आकडे आले कुठून, ह्याची कोणीही उत्तरं देत नाही. ज्या गावांना जलयुक्त झालं म्हणून जाहीर केलं होतं तिथेच दुष्काळी आलेलं पाहिलेलं आहे. तेव्हा मुद्दा आहे ते प्रकल्प पूर्ण करा. जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्याची देखभाल दुरुस्ती करा, त्याची कालव्याची नासधूस थांबवा, मेंटेनन्स करा, अधिकाऱ्यांना कामाला लावा, त्यांना त्यांची कामं नियोजनाप्रमाणे करू दे, कायद्याची अंमलबजावणी करा, पाणी चोरी थांबवा. हे नाही केल्याचे परिणाम हे दिसतात तिथे. तेव्हा बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा प्रथम आपल्या हातात जे आहे, जे आपण करू शकतो ते केलं पाहिजे. आपला लोकल सेक्टर मायनर इरिगेशन म्हणून जो प्रकल्प आहे, म्हणजे 250 हेक्टरच्या खालचे, शासन म्हणतं की हे 19 लाख हेक्टर क्षमता निर्माण झाली. 19 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. त्याचा वापर किती झाला ह्याचा एकही आकडा गेल्या अनेक वर्षात कुठेही छापून आलेला नाही. बरोबर. माझ्याकडे सगळं शेवटची 19 लाख हेक्टरचं काम वाया गेलं. शेवटची 2 मिनिटं आहेत. पाशा पटेलजी, ज्याप्रमाणे आता पुरंदरे सर सांगतायत की काही कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत आणि त्या होताना दिसत नाही, त्याचे परिणाम आपण सगळे भोगतोय.
बरोबर आहे. पुरंदरे सर सांगतात ना, त्यांना 1 मिनिटामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर हे करता येत नाही. ते पाण्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. ते माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्यावर काम केलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा की आता कुठं ना कुठं पाणी अडवा आणि पाणी जिरवा करावे लागणार आहे. एक आता खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी वॉटर ग्रीडची जी योजना आणलेली आहे, त्याला पैसे कमी आहेत हे मान्य आहे, परंतु ते स्वप्न तरी बघितलं ना. पूर्ण नद्या जोडून टाकायच्या, जिथं पाणी आहे तिथलं पाणी उचलायचं, जिथं नाही तिथं सोडायचं. अशाही गोष्टी विचार करलेल्या आहेत. किमान विचार तरी केलेला आहे ना. काम आज ना उद्या पूर्ण होईल, पण लक्षात घ्या याच्या मागचे खरे कारण कोणचे, तर निसर्ग कोपलेलं आहे. तुम्हाला आता बघा, आडात असल्याशिवाय पौर्यात येत नाही. मला माहितीये का, मला हे शॉर्ट टर्मच्या सगळ्या विषयावर मला बोलता आलं असतं, परंतु ऐकणारे जे सगळे आपले जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की एक मोठं संकट आपल्या दरवाज्यात येऊन ठेपलेलं आहे. बरोबर, हे संकट सरकारलाही जाणवतंय अशी आपण अपेक्षा करूया. आणि त्याच्यामुळे हे बरं, चर्चेची वेळ संपत आली आहे. शेवटी एवढंच म्हणायचंय की पाणीबाणीमुळे 12 वर्षांच्या वेदिका सारख्या लेकी बाळींचा जीव जाताना बघून जोवर या व्यवस्थेच्या डोळ्यांमध्ये पाणी येत नाही, जोवर या पापण्यांच्या कडांवरती संवेदनांचा ओलावा आपल्याला जाणवत नाही, तोवर कदाचित या अशा विषयांवरती आपल्याला चर्चा करावी लागेल. पण या पाण्यासाठीचा वनवास लवकरात लवकर संपेल. तो संपवणं ज्यांच्या हातात आहे त्या हातांना याची जाणीव होईल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा करूया. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह या चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.